18 जानेवारीला मौनी अमावस्या आहे आणि ती रविवारी आलेली आहे, त्यामुळे तिचे विशेष महत्व आहे. सूर्यनारायणाची पूजा, कारण की ह्या महिन्यामध्ये मकर संक्रमण झालेलं असतं. मकर संक्रांत नुकतीच होऊन गेलेली आहे. सूर्यनारायण मकर राशीमध्ये 1 महिन्यासाठी राहायला गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना शनिदेवांचं आणि त्यांचं पटत नाही. शनिदेव जरी त्यांचा मुलगा असला तरी पिता पुत्रांचं पटत नाही. म्हणूनच ग्रहणाच्या वेळेला सुद्धा सूर्याला त्रास होतो. तसाच त्रास त्यांना ह्या महिन्यामध्ये सुद्धा होतो. मग ह्या त्रासातून त्यांना म्हणजे आपण नेहमीच आपल्यासाठीच काहीतरी करतो. हा उपाय सुद्धा आपल्यासाठीच करायचा आहे. मात्र याच्यातून दोन्ही फायदे आहे. सूर्यनारायणाचं व्रत किंवा सूर्यनारायणासाठी केलेली उपासना ही त्यांना पण अंशतः तुमच्या याच्यातनं त्यांनाही मिळणार आहे एक एनर्जी, आणि तुम्हाला तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी एक उपाय सांगते आहे. तो फक्त रविवारी मौनी अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे. जास्तीत जास्त मौन पाळा. तोंडातून अपशब्द काढायचा नाही. शिवी कुणालाही द्यायची नाही. कुणाचं वाटोळं होऊ दे, तळतळाट द्यायचा नाही. शक्यतो मौन राहा. जास्तीत जास्त किमान 1, 2, 3 जेवढं जमेल तेवढं मौन पाळा. एनर्जी तुमची वाढेल. दुसरी गोष्ट, गायत्री मंत्राचा बघा, आता याच्यात तुम्हाला सांगते, मौनामध्ये तुम्ही जर का बसलात आणि गायत्री मंत्र त्यावेळेला केलात तर मौनम सर्वार्थ साधनम हे सांगितलेलं आहे. त्यामुळे गायत्री मंत्र हा तुम्हाला मात्र 1200 गायत्री केला आणि त्यानंतर निळ्या रंगाचा धागा जांभळीच्या झाडाला बांधला तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आता निळ्या रंगाचा धागा म्हणजे टेलरिंगला वापरतो तोही वापरू शकता किंवा तुम्ही लोकर सुद्धा वापरू शकता. तर हे लक्षात ठेवा. मात्र 1200 वेळा गायत्री मंत्र करायचा आहे. मौन पाळायचं आहे. अपशब्द बोलायचा नाहीये. आणि त्याच्यातूनही अजून जर तुम्हाला जमलं तर माघी स्नान चालू आहे, म्हणजे होतंय उद्यापासून. त्यामुळे पहिली अंघोळ माघी स्नानाची तुम्ही करू शकता. अमावस्येचा पर्व काळ आहे तो. तर नदीवरती जाऊन जर शक्य असेल तर करा, नसेल तर घरातच गंगेच्या मुनेचैव हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अंघोळ केली, 7 नद्यांचं स्मरण केलं तरी तेवढंच पुण्य प्राप्त आहे. तर या गोष्टी जर केल्या तर मौनी अमावस्या तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह सकारात्मक बदल घेऊन येईल. तर मग करताय ना. जय भवानी, जय जगदंबा.